शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या रक्षणासाठी मुघलांशी संघर्ष करून न्याय, स्वाभिमान आणि सुशासन यावर आधारित स्वराज्याची निर्मिती केली। समाजातील सर्व घटकांचा विचार केला आणि महिलांचा सन्मान केला। त्यामुळे महाराजांच्या स्वराज्यात सर्व जनता सुखाने नांदत होती। अशा रयतेचा सांभाळ करत स्वराज्य निर्माण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सदैव प्रेरणादायी आहे। शिवजयंती निमित्त शहरात पहिल्यांदाच भव्य व आकर्षक देखावा साकारून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम दिल्ली गेट येथे होत आहे। शहरातील नागरिक मोठ्या उत्सुकतेने येथील आकर्षक सजावट व देखावा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत, असं प्रतिपादन माजी नगरसेवक श्रीकांत छिंदम यांनी केलं। शहरातील मालमत्ता धारकांनी 350 कोटींचा कर थकविला आहे। थकबाकीदारांमध्ये शासकीय कार्यालय, मोकळे भूखंड, मंगल कार्यालय, मोबाईल टॉवर तसेच गाळेधारकांचाही समावेश आहे। दरम्यान थकबाकीदारांना दिलासा मिळावा यासाठी आयुक्त यशवंत डांगे यांनी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 100% सवलत दिली आहे। ही सवलत 14 मार्च पर्यंत आहे। त्यानंतर थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून नळजोड देखील तोडण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिलाय। नगर तालुक्यातील 2 गावातील अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। एक 17 वर्षाची तर दुसरी मुलगी 16 वर्षाची आहे। दोन्ही वेगवेगळ्या गावातील असून एकीचं 2 मार्चला तर दुसरीचं 3 मार्च रोजी अपहरण केल्याची घटना घडली आहे। याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत। स्वीकृत नगरसेवकांनी शहरातील विविध प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्यासाठी महापालिकेत ठामपणे आवाज उठवला पाहिजे। नगरसेवक हे जनतेच्या सेवेसाठी असतात, त्यामुळे या पदाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी केला पाहिजे। शहरातील सामाजिक संस्था, इंजिनियर, डॉक्टर, आध्यात्मिक व धार्मिक संस्था तसेच सांस्कृतिक आणि नाट्य चळवळीशी संपर्क ठेवून शहरातील विविध प्रश्न जाणून घेणे गरजेचे आहे। सर्व घटकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतला तर त्या सोडवणे सोपे जाईल, असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं। शहरातील एका उपनगरात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मावस भावाने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। पीडित मुलीने विरोध केल्यावर आरोपीने तिला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात मावस भावाविरुद्ध अत्याचार आणि पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। शहराची खबरबातमध्ये ते संपतो। विभागरा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।